सगळ्यात पहिला तर तुमचा मूड कसा आहे? अरे कमाल, जे उत्साहाचं वातावरण बघितलंय त्याच्यामुळे आमच्यात एक वेगळा उत्साह आलाय. नॉर्मल मुलगी म्हणजे लक्ष्मी आणि टॅलेंटेड मुलगी म्हणजे महालक्ष्मी. एक्झिबिशन्समध्ये नेहमीच आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, काहीतरी एक युनिकनेस पाहायला मिळतो. तर तसाच युनिकनेस या एक्झिबिशनमध्ये आहे आणि खरंच महाराष्ट्र शासनाने इतका सुंदर उपक्रम इथे राबवला आहे. वेगवेगळे पदार्थ टेस्ट करायला मिळतात ते की आपल्याला जे आवडेल ते घ्यावं, परत त्यांच्या कलाकृतीला वाव पण मिळतोय. खरंच खूप छान आहे, सुंदर आहे. म्हणजे मी काय बरेचसे बॉलिवूडचे ॲक्टर पण हेच बोलतील, जसं ऋतिक रोशन हेच बोलेल की आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट यू नो दॅट वुमेन एम्पॉवरमेंट इज व्हेरी गुड अँड आय थिंक इट्स अ ग्रेट इनिशिएटिव्ह बाय द गव्हर्नमेंट अँड इट्स फॅन्टास्टिक. की मुंबईसारख्या शहरात येऊन आपलं काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आपण घरगुती करतो ते पोहोचवण्यासाठी हा प्रचंड छान महाराष्ट्र शासनाने केलेला उपक्रम आहे. सो मला प्रचंड छान वाटतं. मराठी मूड यार एकदम मूड चांगला फ्रेश करून टाकला, एकदम खूप मस्त. कीप अप द गुड वर्क. थँक्यू. BKC मध्ये अवतरल्या 500 पेक्षा अधिक महालक्ष्मी. देशभरातील ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवणारा शासन आणि उमेदचा स्तुत्य उपक्रम. हा उपक्रम नक्की काय होता हे पाहण्यासाठी आम्ही या प्रदर्शनाच्या प्रत्येक दालनात फिरलो. तिथे लावलेले स्टॉल्स, महिलांचा व्यवसाय आणि ग्राहकांचा मिळालेला तुफान प्रतिसाद आम्ही अगदी जवळून अनुभवला. दर्जेदार मसाले, हस्तकला, उत्तम जेवण आणि शुद्ध ऑर्गॅनिक उत्पादनांची ही थेट उत्पादक ते ग्राहक साखळी आणि त्यामागे असलेलं महिला सक्षमीकरणाचं एक मोठं स्वप्न. यामागचा उद्देश प्रदर्शनाची सविस्तर माहिती उमेद संस्थेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर निखिल ओसवाल यांच्याकडून घेतली. याचा व्हिडिओ तुम्हाला मराठी मूडवर पाहायला मिळेल. विशेष म्हणजे या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आशा ज्ञाते, सुनील पाल, संदीप गायकवाड, डॉक्टर सुमेध शिंदे, प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांसारखे दिग्गज कलाकार देखील आले होते. जर तुम्ही इथे येणं मिस केलं असेल तर काळजी करू नका. या प्रदर्शनाचे खास क्षण आणि इथली भव्यता मराठी मूडवर तुम्हाला पाहायला मिळेल. पाहूया महालक्ष्मी सरसचे हे खास ग्लिम्स. महालक्ष्मी सरसमध्ये आपण सांगलीच्या एका महिला उद्योजिकेशी संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी तर नमस्कार ताई, मराठी मूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. कसा आहे तुमचा आजचा मूड? आजचा मूड खूपच छान आहे, कारण मुंबईकरांनी जो प्रतिसाद दिलेला आहे मला, तर त्याच्यामुळे एक मला पुढचं स्वप्न आणखी मोठ्या जिद्दीनं बघता येते. शासन ने ये जो उपक्रम किया है, महालक्ष्मी सरस प्रदर्शन ये जो भरवाया है, उससे आपको कितना फायदा हो रहा है? मुझे बहुत फायदा हो रहा है. जो उन्होंने बोला था कि लखपति दीदी, तो लगता है लखपति दीदी बन के जाएंगे. सरकारकडून महिलांना पाठिंबा मिळतोय का? पाठिंबा तर खूप जास्त मिळत आहे. उमेद या अभियानामुळे खूप गरजू महिलांना आपला व्यवसाय चालू करण्याची संधी मिळाली आहे आणि त्यांना खूप जास्त सपोर्ट मिळालेला आहे. पैठणी ऑलरेडी महाग असते, तुझ्याकडनं कोण घेणार आहे? तू विकशील कुठे? बनवशील ठीक आहे, पण विकशील कुठे? पण मग प्रश्न हा मलाही होता, विकशील कुठे? पण मग म्हटलं आपण एक्झिबिशन्स करूया, पण ते परवडेल असं माहिती नव्हतं. पण उमेदने आम्हाला ती संधी उपलब्ध करून दिली आणि आम्हाला एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालेला आहे आणि उमेद मार्फतच आम्हाला खूप साऱ्या ऑर्डर सुद्धा नेहमी मिळत असतात, ज्या वर्षभर मिळतात. माझं नाव सौ मेघा जितेंद्र पाटील. आम्ही गौरी स्वयंसहायता समूहामधून आम्ही रजिस्टर केलेलं आहे पंचायत समितीमध्ये. आणि पहिला आम्ही सुकी मच्छी वगैरे, आमच्या अलिबागची सुकी मच्छी फेमस आहे, आमचे अलिबागचे कांदे फेमस आहेत, म्हणून आम्हीचे कांदे हे सगळं आम्ही आमच्या इथे सेल करतो. आणि आमच्या महिला सुद्धा आम्हाला त्यात खूप मदत करतात. म्हणजे पापडचं प्रोडक्शन आमचं स्वतःच आहे. त्याचबरोबर मच्छी, सुकी मच्छी ही आमची खूप फेमस आहे. नम्रता मॅम, हे खूप युनिक आहे, पण हाच युनिकनेस फक्त तुम्ही आणले की आणखी मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं? नाही, जसं की आपण बघतोय मार्केटमध्ये प्रत्येक प्रॉडक्ट युनिक सुरुवातीला असतो, नंतर त्याच्या कॉपी भरपूर होतात. पण जो तुमचा प्रॉपर तुमचा इन्सेंटिव्ह त्याच्यामध्ये आहे. माझ्या हाताची फिनिशिंग प्रत्येकाच्या हाताला येणार नाही, बरोबर, दुसऱ्याच्या हाताची फिनिशिंग माझ्या येणार नाही. सो प्रत्येकामध्ये काहीतरी युनिकनेस आहे, त्याच्यामध्ये आम्ही कस्टमाइज करून देतो. तुमचे चॉईस, तुमचे कलर्स, तुमच्या डिझाईन्स, त्याच्यामुळे माझे प्रॉडक्ट मला तरी वाटतं की युनिक आहेत प्रत्येकापेक्षा तरी थोडेफार. माझे नाव राधिका गव्हाणे, मी अहिल्यानगर येथून आले आहे आणि हे मी देशी गाईच्या शेणापासूनचे प्रोडक्ट बनवते.
म्हणजे माझ्या प्रोडक्टमधून माझी ही एक धूपबत्ती आहे. ही देशी गाईच्या शेणापासून बनवते मी. शेण, गोमूत्र, गावरान तूप, भीमसेनी कापूर टाकते. यापासून कुठल्याही प्रकारची ॲलर्जी होत नाही, श्वासनाचा त्रास होत नाही कुणाला. म्हणजे याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल ॲड केलं नाही. मैंने हमारा जो गांव है काफी झारखंड का एक छोटा सा शहर के एकदम गांव में हम लोग रहते हैं. वहां से आज मुंबई तो मैंने सपनों में ही हम लोग का शहर है. और यहाँ पर आके और हम लोग का एक छोटा सा गांव से जो हर्बल ऑर्गेनिक प्रोडक्ट लेके आए हैं, उसका इतना अच्छा बिक्री हम लोग कभी सोच भी नहीं सकते हैं. वैसे हमारा यहाँ पर बिक्री हुआ. हमारा जो सोप है 10 तरह का सोप है, काफी अच्छा है. हम लोग ये कोल्ड प्रोसेस से बनाते हैं, तेल को गर्म भी नहीं करते. तो तेल का जो एक नेचुरल गुण रहता है वो हमारे सोप्स में रहता है. हम लोग सोप बेस यूज नहीं करते हैं, खुद ही हम लोग बनाते हैं. हमारा जो इधर में बहुत आइटम्स मिक्स क्राफ्ट लेकर आया था, सबसे ज्यादा तो मेरा क्रोशे आइटम सब सेल हो गया, सेल ऑफ इतना ही रह गया. और मेरा नागालैंड का ट्रेडिशनल का ज्वेलरी लेके आया था, वो भी पूरा खत्म हो गया. और याक उल से जो पंचो सूट बनाता है, सूट वो भी सब सेल ऑफ हो गया, सिर्फ इतना ही रह गया. और ज्यादा से ज्यादा मेरा शॉल, नगा ड्रेस और ये सब कुछ यहाँ रिस्पॉन्स अच्छा से मिला. व्हाट इज द यूनिकनेस ऑफ योर प्रोडक्ट्स? आपके प्रोडक्ट में ऐसा क्या यूनिक है? मैं प्रोडक्ट्स का यूनिक केरला का ट्रेडिशनल ओल्ड टाइम ऑर्नामेंट्स दैट इज वेरी पॉपुलर नाउ. सो ऑल आइटम्स आर यूनिक. ओके. म्हणजे अगदी जुन्या काळातल्या अशा आपल्याला ज्वेलरीज इथे पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आपण बुलढाण्यावरून आलेला आहात आणि तिकडून येऊन इकडे तुमची विक्री किती झाली? आपल्या प्रोडक्टला किती मागणी आहे इकडे? तिकडे मिशोवरती, ॲमेझॉनवरती आणि इंस्टाग्रामवरती पण आहे. ऑनलाईन पाठवतो आम्ही, कुरिअर करतो आणि असं घरगुती वगैरे असं पण नेतात. तिकडे पण खूप प्रतिसाद आहे याला. म्हणजे नवीनच हे पॅटर्न आहे ना याचं, त्याच्यामुळे याला प्रतिसाद खूप आहे. रेक्झिन आहे, रेक्झिनवरती फर उलननी ग्लू स्टिकनी चिपकवलेलं आहे. त्याच्यामुळे हे कसं की आपण कुठेही ठेवू शकतो, कुठेही उचलू शकतो, कधी पण नेऊ शकतो. कुठेही जायचं असलं, समजा कार्यक्रम असला, काही असलं, तिथे नेऊ शकतो आणि आणू पण शकतो. वॉशेबल पण आहे अजून पुन्हा. तुम्ही प्रदर्शनात ही भांडी लावलेली आहेत आणि ही मातीची भांडी आहेत. इथे मला वेगवेगळे प्रकार दिसत आहेत. कुल्हडचा कपापासून गणपती बाप्पा आहे तिकडे. आणखीन एक तुम्ही सकाळी मला दाखवलं होतं ते घंटी सुद्धा आहे आपल्याकडे. त्याचे काय वैशिष्ट्य आहे? त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता देवघरात सुद्धा बऱ्याच मातीच्या वस्तू वापरल्या जातात. आणि साधारण ही खानापूर बेळगावच्या इथली कर्नाटक मधली माती आहे. आणि त्याच्यामध्ये 3-4 प्रकारची माती एकत्र करून आम्ही ह्या वस्तू बनवतो की जेणेकरून त्याचं वेट म्हणजे लाईट वेट आणि फिनिशिंग असं होतं. त्याच्यामुळे वेगवेगळ्या लोकांना आवडायला लागल्या आणि तेव्हापासून मार्केटमध्ये ते जास्त प्रकारे त्यांना म्हणजे मागणी वाढू लागली. त्याच्यामुळे आम्ही हे एक करत गेलो, म्हणून त्या वस्तू इतक्या वाढत गेलेल्या आहेत. आणि जास्त वस्तू म्हटलं तर स्वयंपाकाची भांडी, दह्याच्या भांड्याला फार मागणी आहे. की मुंबईमध्ये जवळजवळ मी 17-18 वर्ष ठाण्यापासून ते बोरिवलीपर्यंत बरेच माझे कस्टमर आहेत की जे त्यांना मी ट्रॅव्हलनं पाठवते आणि ती मागणी आहे आणि ते वापरतात. मेरा नाम है पद्मा मित्र. वो वेस्ट बंगाल नदिया डिस्ट्रिक्ट फुलिया थे के आया. वो सेल्फ हेल्प ग्रुप था. इसके लिए मेरा जे एक लेडी एक शॉप बनाएंगे हाथ से, निज हाथ से. उसका शॉप सामान ही एखाने आएगा. वो शॉप लेडी है ना 70 लेडी और 70 फैमिली है. उसका मेरा भरोसा है. वो जा है वो अलग अलग साड़ी, वो ज्यादा साड़ी हुआ. वो जो हैंडलूम कॉटन जामदानी, लिलेन जामदानी, वो माठा साड़ी, सॉफ्ट জামদানি, জ্যাকেট যেটাকে আমরা বলি টাঙ্গাল শাড়ি এমন ড্রেস মেটেরিয়ালস মানে মাসলিন জামদানি এটা ফেমাস. মুম্বাই এসে মাসলিন প্রচুর বিক্রি করেছি. आणि आपल्या सोबत आहेत निशा मॅम, ज्या आल्या आहेत तामिळनाडूमधून. त्यांच्याशी बोलूया, त्यांचा इकडचा प्रवास कसा होता आणि इकडचा एक्सपिरियंस कसा होता. नमस्ते निशा मैम, कैसा है आपका मूड यहाँ पे आके? I'm very happy here to be in Saras actually this year. It is very good actually. Good response from here because of so much crowd, especially in the weekends. There are so much of crowd. In weekdays compared to that, people are
interested in our product as well. Tamil Nadu, Maharashtra people are involving into Tamil Nadu is very thrilling, no? We like it. पहले तो इस एग्जीबिशन में आपको कैसा लग रहा है, आपका मूड कैसा है? यहाँ आकर हमें बहुत अच्छा लग रहा है, हमारा काम भी अच्छा हो रहा है। हम पंजाब से आए हैं और हमारा सूटों का काम है, यहाँ अच्छा बिक्री हो रहा है, अच्छा लग रहा है। यहाँ के सुविधा सब अच्छी है, गवर्नमेंट की जो भी किया वो सब अच्छा है। हमने शुरुआत तो अपने की थी 15 साल पहले ही कर ली थी, तो धीरे धीरे बढ़ते गए। हर एक स्टेट में हम एग्जीबिशन लगा चुके हैं, केरला हो गया, कश्मीर हो गया, सारी जगह पे हम जा चुके हैं। अच्छा काम होता है हमारा, हमारे साथ और भी लेडीज जुड़ी है जो काम करती है, हम बाहर आते हैं। ताई, आपण वाशिम वरून आलेला आहात, तर इथे आल्यानंतर आपण 2 तारखेपासून आहात, आपले हे सगळे प्रोडक्ट्स आहेत, यावर कसा रिस्पॉन्स आहे आणि कुठल्या प्रोडक्टला जास्त मागणी आहे इकडे? ऍक्च्युली इथे आल्यानंतर मला हे कळलं आधी पहिल्यांदा जे आहे ते बोलते की मी जे करते ते खरंच खूप चांगली गोष्ट आहे, हे मला ग्राहकांनी सांगितली। ती बिस्किट जेव्हा ते खातात माझे, तेव्हा ते मला सांगतात की तुमचे हे जे काही गावाकडचं आहे जे तुम्ही बनवताय ते इतकं छान आहे की आम्हाला हे मिळत नाही इकडे। आणि माझं हे जे नाचणीचं बिस्किट आहे हे लोकांना खूप आवडतंय, गुळामध्ये बनवलेलं आहे। त्यानंतर माझं जे लोण्याचं बिस्किट आहे ज्याला आपण आता बटर म्हणतो ते लोकांना खूप आवडते। आणि माझ्या घरच्या तुपामध्ये बनवलेली नानखटाई आहे ती पण लोकांना खूप आवडते। आणि खाऱ्यामध्ये माझ्याकडे ओव्याचं बिस्किट आहे, जे ओव्याचं बिस्किट लोकांना इकडे कुठे मिळत नाही, तेही लोकांना खूप पसंत होतं, म्हणजे ग्राहकांना इथल्या खूप पसंत करतात ते। नमस्कार रुबीना ताई. नमस्कार मॅडम, माझं नाव रुबीना पिंजारी आहे, मी जळगाववरून आली आहे, गाव आहे अडावत, चोपडा तालुका। आम्ही इथं प्रोडक्ट आणलेले आमचे लाटणे, पोळपाट, अखंड आहे 1 पीस, आणि अजून आमच्या खानदेशी स्पेशल पापड आणलेला आहे, मिलेट पासून बनलेली लाह्या आणलेल्या आहेत। आणि इथं रिस्पॉन्स आम्ही दरवर्षी होतो आणि आम्हाला दरवर्षी यायचा असं उत्सव वाटतो। इथं आमचा बिझनेस 1 नंबर होतो। इथं मुंबईकरांचा आम्ही जेवढे प्रोडक्ट आम्ही दरवर्षी होतो ना, आमचे रेग्युलर कस्टमर असतात मॅडम, जे कस्टमर घेऊन गेले असते ना ते आम्हाला फोन लावून विचारतात तुम्ही आले का, मग आम्ही इथे येतो, आम्ही त्यांना सांगतो, स्टॉल नंबर सांगतो, मग ते आमचे प्रोडक्ट खरेदी करून घेऊन जातात। तर आम्हाला अजून अशी अपेक्षा आहे का आम्ही अजून पुढच्या वर्षी यावं आणि आमचा बिझनेस वाढावा मॅडम। ऍक्च्युली हा जो बिझनेस आहे हा माझ्या मोठ्या दिदीचा आहे, तिने सुरुवात केलेली, ती फक्त 1000 रुपयापासून आज लाखो मध्ये खेळती ती। आणि तिने RCT मधून घेतलेलं होतं आणि मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे आपला हा महालक्ष्मी सरसने। तिच्याकडे स्टार्टिंगला फक्त 2 ते 3 प्रकारच्या व्हरायटीज होत्या, आता तिच्याकडे 40 प्रकारच्या व्हरायटीज आहेत, मसालेही भरपूर आहेत आणि लोणच्याचे प्रकार पण भरपूर आहेत। तर आपल्याकडं लोक विचारत येत आहे की मॅडमांचा स्टॉल कुठे आहे, कारण कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपलं सगळं त्याच्यावरती दिलेलं आहे आणि सगळे प्रिझर्वेटिव्ह वापरले नाहीये, सगळे आपण घरगुती जसं बनवतो ना तसं आहे। काही माठातले आहेत जे वेगळे वेगळे आहेत, आपल्याकडे नॉनव्हेज मध्ये सुद्धा आहे, प्रॉन्सचं आहे, शेवग्याचं आहे, कारल्याचं आहे, करवंद आहे, परत कवटाचं आहे, चिकूचं आहे, पेरूचं आहे, म्हणजे अशा भरपूर व्हरायटीज आहेत की ते मी सांगू नाही शकत आहे एक श्वासात। तर आता ऑलमोस्ट आम्हाला 2 तास झालेत आम्ही फिरतच आहोत, तर अजून आम्हाला खायचं वगैरे आहे। सो एक्सपिरियन्स इज एक्सिलेंट, ऑर्गनायझर्स आर टू गुड, म्हणजे आम्हाला मॅनेजमेंटही खूप आवडलेलं आहे। तर आय थिंक हे एव्हरी ईयर व्हायला पाहिजे, वर्षातनं 2दा करा। मतलब खुद की पहचान बना रहे, वो यहाँ पर खड़े रह के सेल करना, उनकी पहचान बनाना, वो कौन से गांव से आए पता नहीं, अलग अलग जगह के लोग मौजूद है, वहाँ की लेडीज को उन्होंने अप्रिशिएट करके यहाँ पर भेजा हुआ है। तो ये देखकर बहुत अच्छा लग रहा है, अच्छी फीलिंग आ रही है हमें देखकर। स्टोअर्स बघून मूड एकदम रिफ्रेश झालेला आहे, बिकॉज इतकी व्हरायटी आहे, इतकं कलेक्शन आहे आणि आपल्या महिलांनी इतक्या मेहनतीने सगळं हे उभा केलं आहे, गव्हर्नमेंटनी इतका छान प्लॅटफॉर्म दिला आहे, सगळी सोय इतकी उत्तम आहे की आम्हाला ते बघून एकदम असं भारी वाटतंय। नमस्कार सर. नमस्कार मॅम. पहिल्यांदी तर आपण इथे आहात, खूप छान असा उत्साह इथे पाहायला मिळतोय. सगळ्यात पहिला तर तुमचा मूड कसा आहे? अरे कमाल, म्हणजे इतका उत्साह आहे सगळ्यांमध्ये, म्हणजे अगदी लहान थोरांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी या एक्झिबिशनला हजेरी लावली, त्यामुळे इथे आल्यावर जे उत्साहाचं वातावरण बघितलंय त्याच्यामुळे आमच्यात एक वेगळा उत्साह आलाय. एक्झिबिशन्स मध्ये नेहमीच आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, काहीतरी एक युनिकनेस पाहायला मिळतो, तर तसाच युनिकनेस या एक्झिबिशन मध्ये आहे. आणि खरंच महाराष्ट्र शासनाने इतका सुंदर उपक्रम इथे राबवला आहे, त्याबरोबर उमेद ही संस्था सुद्धा त्यांच्यासोबत जोडली गेली आहे. तर भारतातनं आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातनं वेगवेगळ्या ग्रामीण भागातनं
सगळे जे ज्यांना उद्योग करायचे, ज्यांना उद्योजक व्हायचे, ज्यांचे छोटेखानी उद्योग चालू आहेत, अशी सगळी लोक इथे आली आहेत आणि त्यांनी छान त्यांचे उद्योग इथे मांडलेत. तर हे बघून मला खरंच खूप छान वाटतंय. यामध्ये एक महिला सक्षमीकरण जे इकडे त्यांचं जे प्रबलीकरण करणं जे चालू आहे शासनाकडनं, त्यांच्यासाठी जे आपण शासन वेगवेगळे जे काही उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल मी त्यांचे पण मनापासून आभार मानते. आणि त्या आमच्यात तर उत्साह आहेच कस्टमर्समध्ये, पण जे हे आहेत आपले जे विकतायत, जे स्टॉल इकडे लागलेले आहेत, त्यांच्यातही विकण्याचा एक वेगळा उत्साह इथे बघायला मिळतो. नॉर्मल मुलगी म्हणजे लक्ष्मी आणि टॅलेंटेड मुलगी म्हणजे महालक्ष्मी. तर महालक्ष्मी सरस हा जो कार्यक्रम चाललेला आहे, ज्याच्यामध्ये आमच्या आई बहिणी ताया, ज्या नॉर्मल ताई नाही, सर्व हातीम ताई आहे, जे काही करतात टॅलेंटेड, स्वयंपाक म्हणा, हस्तकला म्हणा, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही शिखर गाठलेलं आहे आमच्या आया बहिणांना, त्यांचा हा महाराष्ट्र सरकारद्वारे सत्कारही आहे आणि त्यांच्या कलेगुणाचा त्यांना एक इनामही मिळालेलं आहे. बघा ना, कुठून महिला कुठल्या कुठल्या गावातल्या खेड्यापाड्यातल्या माता माऊली येऊन इथे आपला एक स्टॉल लावलेला आहे त्यांनी, आणि लोक येतात आहे आणि लोकांना पण वेगवेगळे पदार्थ टेस्ट करायला मिळतात आहे की आपल्याला जे आवडेल ते घ्यावं. परत त्यांच्या कलाकृतीला वाव पण मिळतोय. हे म्हणजे खरंच खूप छान आहे, सुंदर आहे. खूपच म्हणजे महाराष्ट्र शासन आणि ग्राम विकास हे जे खातं आहे आपलं, याचे मंत्री आहेत जयकुमार गोरे साहेब यांनी इतकं छान सगळ्या घरगुती म्हणजे गृहिणी महिलांसाठी हा जो उपक्रम राबवलेला आहे. म्हणजे त्यांचा एक युनिटी करून सगळीकडे महाराष्ट्रभर त्या काम करत असतात, छोट्या छोट्या काही ना काहीतरी उद्योग त्या हे करत असतात आणि त्याच्यातून हे त्यांना एक प्लॅटफॉर्म आहे की मुंबई सारख्या शहरात येऊन आपलं काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, जे आपण घरगुती करतो ते पोहोचवण्यासाठी हा प्रचंड छान महाराष्ट्र शासनाने केलेला उपक्रम आहे. सो मला प्रचंड छान वाटतं. माझं मत आहे ऑफकोर्स जे आहे तर करायलाच हवं. आणि म्हणजे मी काय, बरेचसे बॉलिवूडचे ॲक्टर पण हेच बोलतील, जसं ऋतिक रोशन हेच बोलेल की आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वुमेन एम्पॉवरमेंट इज व्हेरी गुड अँड आय थिंक इट्स अ ग्रेट इनिशिएटिव्ह बाय द गव्हर्नमेंट and it's fantastic. Thank you very much. आणि आमिर खान सुद्धा बोलेल की फार छान आहे, कारण मी नेहमीच बोलतो की पाणी फाउंडेशन करा. आणि आपण इथे आलोय, जे आपले माझी आई बहीण सारखेच इतके लोक आहेत, ते सगळे मला सपोर्ट करतायत आणि आम्ही त्यांना इतकं सपोर्ट करतोय, त्यासाठी फार धन्यवाद. खूप छान काम. आपल्याला कसं वाटतं मराठी मूड सोबत संवाद साधून? मराठी मूड यार एकदम मूड चांगला फ्रेश करून टाकला, एकदम खूप मस्त. Keep up the good work. Thank you.